हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2699. मागितल्यास आस करा उरी धरा काही बाही, मनवनी सारिली आस होती यास मूळते. माझ्या मोहे तुझ पाहना लोटेस तना ओरसे, तुका म्हणे आळवणे माझ्या देणे उत्तरा. 2699. काही मिळावे या अपेक्षेने मागावे, मागणे मागावे तर त्याचा मोबदला मिळावा अशी तुम्ही आमच्याकडून इच्छा करता, म्हणून मी तुमच्याकडून काही प्राप्त करावे ही इच्छा टाकून दिली. मला माहीत आहे की माझ्यासारख्या भक्ताच्या मोहाने तुला प्रेमरस पाना फुटेल. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला तुला माऊलीप्रमाणे आळवीत आहे याचे उत्तर द्यावे. 27. आता बरे घरच्या घरी आपली उरी आपण आपे, वाईट बरे न पडे दृष्टी मग कष्टी होई जेना. बोलो जाता वाढे बोल वाया फुल खटपट, काकुलती यावे देवा तो सेवा इच्छितो. हिशोबाचे खटपटे चढे तुटे घडे ना, तुका येणे कळो आले दुसरे भले तो नवे. 27. आता ज्या स्थानी आहोत तेच स्थिर आहे असावे, तेथे राहून तेथील कामात गोडी घ्यावी, शांतीचा अनुभव घ्यावा. जगाच्या गोष्टीत मन घातले तर त्यातील चांगले वाईट दृष्टीस पडते आणि मन कष्टी होते. मितभाषी राहावे हे उत्तम, कारण बोलण्याने बोल वाढते, निष्फळ चर्चा श्रम वाढवते. व्याकुळ भावाने नारायणाला आळवावे म्हणजे तो तुमच्या सेवेची इच्छा करून आपले ठाई जागा देतो. पाप पुण्याच्या हिशोबाच्या किरकिरीत गुंतू नकोस, तो हिशोबात न संपणारा आहे, त्यामुळे केवळ त्रासच होणार. तुकाराम महाराज म्हणतात, आता ज्या ठिकाणी आहोत तेच स्थिर राहणे हिताचे आहे हे मला कळून आले. 2701. आधी सोजवळ करावा मार्ग, चालता तो मग गोवी नाही. ऐसा चालोनिया आला शिष्टाचार, गोवीचा व्यवहार पाप पुण्य. पळणे ते पळो सांडोनी का बळे, उपाधीच्या मूळ लाग पावे. तुका म्हणे येते शूर तो निवडे, पडिले बापुडे काळ चक्री. ज्या मुक्कामावर पोचायचे त्याकडे जाणारा मार्ग आधी स्वच्छ करावा, म्हणजे चालताना बाधा येत नाही. समाजात असाच शिष्टाचार चालत आला आहे. या मुक्कामाकडे जाताना पाप पुण्य हा गुंतागुंतीचा व्यवहार आहे, तो कटाक्षाने टाळा. या मार्गावरून वेगाने जायचे असेल तर देहात्मभावना टाकून धावावे, अन्यथा जन्म मृत्यूचे चक्र पाठीमागे लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, मुक्कामाकडे जाणारा मार्ग स्वच्छ करीत पाप पुण्याच्या गुंत्यात न अडकता बंधनातून मुक्त होतो, तो शूरवीर आहे. दुबळे लोक कालचक्रात अडकून पडतात. 2702. उद्धत त्या जाती द्रव्य रंगल्यार उद्धती मनवनी बहुफार, त्यासी असावे अंतर कैचे पाठी पोट. गोड विषयासी सेवट तुका म्हणे सापा नकळे कुरवाळीले बापा. संपत्तीच्या रंगाने अंतर्बाह्य धुंदीत रंगलेल्या जातीची लोक फार मस्तवाला असतात. विचारी सुज्ञ माणसाने त्याच्यापासून दूर असावे हेच योग्य आहे. विष हे पूर्णांगाने विषय कडू असते, त्यामध्ये चवीला मधुरता नसते. विष हे शेवटी घातक विषय असते. तुकाराम महाराज म्हणतात, सर्पाला प्रेमाने कुरवाळले तरी ती भावना त्याला कळत नसते, तो डंख मारतो, म्हणून त्यापासून दूर राहावे. त्याप्रमाणे नीच माणसाशी कुठल्याही कारणाने जवळी ठेवू नये, त्यापासून दूरच असावे. 2703. आम्हा कथा आवश्यक एर संपादू लौकिक, जैसी तैसी मायवरी मानिल्या त्या माना येरी. व्यालीचा कळवळा जीव बहुत कोवळा, कौतुके बावरे तुका म्हणे त्या आधारे. 2703. आम्हाला हरिकथा करणे त्याला प्रथम महत्त्व देणे अत्यंत आवश्यक आहे. याच उपायांनी लौकिक व्यवहार करून लौकिकता प्राप्त करू. लेकराला आपली माय जशी असेल तशी प्रिय वाटते, कारण त्याचे हृदय आईविषयीच्या प्रेमाने हळवे झालेले असते. इतर नात्यातील स्त्रियांना त्या नात्यापुरता सन्मान दिला जातो. जी लेकराला प्रसव वेदना सोसून जन्म देते तिच्या पोटी त्याविषयी आर्तता असते, तसे इतर स्त्रियांच्या ठिकाणी नसते. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या हरिकथेच्या आधारानेच कौतुकाने समाजात वावरतो. 2704. पाळितो वचन परी बहु भीते मन, करीतो पायांशी सलगी नये बैसो अंगसंगी. जोडोनिया कर उभे असावे समोर, तुका म्हणे संत तुम्ही मी बहु पतित. 2704.
संत महात्म्यांनो, मी आपल्या वचनानुसार आचरण अगदी कटाक्षाने करतो, पण कधी कळत नाही माझ्या हातून आपल्या वचनाचा आज्ञाभंग होईल की काय, यासाठी मन फार भीते. देवा, माझी योग्यता नाही की मी तुम्हाला खेटून बसेन. मी सामान्य सेवक, सदा तुमच्या समोर हात जोडून उभे असावे, फार तर तुमच्या पायाशी बसावे, ही माझी पात्रता. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनो, तुम्ही क्षमाशील आहात आणि मी पातकी पतित आहे, तेव्हा आपण मला क्षमा करावी. 2705. जैसा तैसा आता मज प्रमाण अनंता, पाया पडनेन सोडी, पोटी तेच वर तोंडी, एका भावे चाड, आधी त्याची अंती गोड, तुका म्हणे अम्मा, टाळण्याची नाही नेमा. 2705. हे अनंता, तू जसा असेल तसा सगुण निर्गुण व्यापक मर्यादित स्वरूपाचा मला मान्य आहे. तुझ्या पायावर मस्तक ठेवणे मी चुकविणार नाही. जे माझ्या मनी असते तेच मी तोंडाने बोलतो. माझा विठ्ठल हाच एकमेव आहे, याचे मला प्रेम, हा भाव शेवटपर्यंत राहावा. तुकाराम महाराज म्हणतात, आता हाच आमचा दृढ नेम, यापासून दूर जाणे नाही. 2706. चुकलो या एशा वर्मा, तरी कर्मा सापडलो, पाठी लागे करी नास गर्भवास भोगवी, माझे तुझे भिन्न भावे, गळा दावे मोहाचे, तुका म्हणे पाठेळ केलो, नसत्या भ्यालो छंदासी. 2706. सर्वत्र व्यापकपणे विठ्ठल भरला आहे, ते वेगळे असे काही नाही. हे वर्म समजण्यास चुकलो, म्हणून कर्मा हाती सापडलो. आता हे कर्म जीवाचा सर्वनाश करीत गर्भवासाचे दुःख भोगायला लावते. आता हे पाठीमागे लागलेले कर्माने तुझे माझे या भिन्न भावाच्या भ्रमाने मोहाचे, लोभाचे दावे माझ्या गळ्यात बांधून घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या कर्माच्या माझे तुझे या नसत्या ओझ्याने मला भार वाहणारा बैल केला आहे. संसाराच्या या खोट्या छंदाने जीवाला भय वाटते. 2707. देह प्रारब्धचे शिरी, असोनी करी उद्वेग, दावगाली नारायणा, माझ्या मना जागवी, ऐसी चुकवनिया वर्मे, पीडा भ्रम पावलो, तुका म्हणे कैचा भोग, नवे रोग अंगीचा. देहाची प्राप्ती प्रारब्धाच्या स्वाधीन आहे असे असताना देहाचे भोग माती घेऊन मी उगाच खेद दुःख करीत बसतो. देवा नारायणा, जावत येऊन मनाला या भ्रमातून जागृत कर. सर्व काही प्रारब्ध हाती असून केवळ भगवंताचे नामस्मरण करणे आपल्या हाती आहे. हे वर्म न समजल्यामुळे जीव संसार भ्रमामुळे त्रस्त झाला. तुकाराम महाराज म्हणतात, हा काही अंगाचा रोग नाही, प्रारब्धामुळे होणारा आहे. देवभोग हा जडणारा रोगच आहे. 2708. अनंताच्या एको कीर्ती, ज्यांच्या चित्ती हरिनाम, उल्लंघुनी गेले सिंधू, हा भवबंध तोडून या हळूहळू त्याची वाही, चालो काही अधिकारे खुंटुनिया गेले, नावा काही हेवा खोळंबा, न लगे मोल द्यावा रुका, भाव एका कारणे भीमा तिरी थडवा केला, उठा चला लवला आहे, तुका म्हणे पाहतो वाट, उभा नीट पावली. 2708. आम्ही अशा अनंत असंख्य सत्पुरुषाच्या कीर्ती गाथा ऐकून आहोत की ज्याच्या हृदयात केवळ हरिनाम वसले आहे. ते भवबंधन तोडून भवसागर पार करून गेले आहे. आम्हालाही हरिनाम घेण्याचा अधिकार आहे. आम्ही याच अधिकाराने हळूहळू याच पद्धतीने त्यांच्या मागे चालत आहोत. पूर्वीच्या संत सत्पुरुषांनी आमच्यासाठी हरिनामाच्या नावा खुंटाला बांधून ठेवून घेते गेले, त्यामुळे इच्छेचा खोळंबा होण्याचे कारण नाही. साधकाला एकनिष्ठ भाव पाहिजे, यापेक्षा एका पैशाचे मोल द्यावे लागत नाही. भाविक जन हो, भीमातिरी भवसिंधूचे लहानसे तळे पांडुरंगाने केले आहे, त्यामुळे भवसिंधू पार करणे सोपे झाले. यासाठी लवकर त्वरा करा. तुकाराम महाराज म्हणतात, आपले समचरण जोडून हा अनंत विटेवर उभा आपल्या भक्तांची वाट पाहत आहे. 2709. तरीच म्या देवा, साठी करोनिया जीवा, येथे बैसलो धरणे, दृढ काया वाचा म्हणे, आवरिल्या वृत्ती, मग घेऊन या हाती, तुका म्हणे जरा बाहेर येऊन दी घरा. हे देवा, म्हणून मी जीवावर उदार होऊन तुझ्या दारात काया वाचा मनाने दृढ निश्चयाने धरणेवर करून बसलो आहे. मनावर अंकुश ठेवून सगळ्या वृत्ती आवरल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता तुला या चित्तरूपी घराच्या जराही बाहेर जाऊ देणार नाही. 2710. हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, म्हणविता त्याचे दास, पुढे आस उरेना, कृपादान केले संती, कल्पांती सरेना, तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. 2710.
उत्तम असा लाभ संतांच्या ठिकाणी आहे. ज्याला लाभतो तो धन्य आहे. या संतांचे सेवक म्हणून घेतल्यावर चित्तात आस, इच्छा, वासना, तृष्णा काही उरत नाही. या संतांनी कृपादान केले तर ते दान कल्पंतही सरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी संत सेवेचा लाभ मला मिळावा हे उत्तम. 2711 नारायण ऐसा सेवून येणतील रसा, जेने भवव्याध तुटे, दुःख मागुते ते न भेटे. न लगे काही अटी, बाधा राहो न सके पोटी, कैवल्य ते जोडे, कृपा लवकरी घडे, जन्म मरण दुःख अटे, जाळे अवघेची तुटे, तुका म्हणे झाला याचा गुण बहुत आला. 2711 नारायण नाम घेणे हे उत्तम रसाचे औषध आहे, पण कोणासही समजत नाही. या रसाच्या सेवनाने भवरोगाची बाधा कायमची जाते. सेवन करण्यास कोणतेही कष्ट पडत नाही. मनुष्य सर्वस्वी भवरोग मुक्त होतो. या रस सेवनाने भवरोग दूर होतो. या जन्मात मुक्तीचा अनुभव येतो. भगवत कृपा, गुरुकृपा अनायासाने मिळतात. नारायण नामाने जन्म मरणाचे फेरे चुकतात. गर्भवासाचे आणि इतर दुःखे ठाईच नाश पावतात. पुन्हा ती उद्भवत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या गुणकारी नारायण नाम औषध सेवनाने यापूर्वी असंख्य श्रद्धाळूंना गुण आला आहे. आता ते तुम्ही सेवन करा. 2712 मार्ग चुकले विदेशी एकले, तयावरी झाले दिशाभुली, हाती धरोनिया पावविले घरा, त्यांच्या उपकारा काय द्यावे, तैसा मी कुडकुडा होतो केशी राजा, सेवा नगडे लाजा म्हणूनी, सांडियेला गर्भ उबगोनी माऊली, नाही सांभाळिली भूमी शुद्ध, उष्णतहान भूक एवढे आकांती, ओसंगा लाविती काय मुन, खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे, अन्यायही मोठे साच केले, हातीचा हिरोनी घातला पाठीसी, तुका म्हणे ऐसे परी झाली. 2712 स्वदेश सोडून परक्या देशात एकटे गेलो आणि मार्ग चुकला, दिशाभूल झाली. अशा भरमिष्ठ अवस्थेत संभ्रमित झालेल्या मला संतांनी हाताला धरून घरी आणून सोडले. त्यांच्या या उपकाराबद्दल मी त्यांचा कसा उत्तराई होऊ, असा मी भरमिष्ठ अवस्थेत असल्याने माझ्या स्वदेशाची माझ्याकडून काही सेवा घडत नाही म्हणून मी लज्जित झालो होतो. माऊली का उबगली काय जाणे, तिने शुद्ध गर्भास टाकून दिले आणि त्रिताप, तहान, भूक, आक्रोश करणाऱ्यांच्या स्वाधीन केले. त्याच अर्भकाला तहान भुकेची पीडा होऊ नये म्हणून उचलून विटाळी माऊलीस कडेवर घेते. पूर्वजन्मी केलेल्या पापाचे प्रायचित्त म्हणून सुळावर चढवण्यासाठी खांद्यावर सूळ घेऊन चालण्याचे शासन यमदूत त्याला देतात. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी माझ्या हातीचा सूळ काढून काळाच्या हातून घात होण्यापूर्वी वाचवले आणि पाठीशी घातले. 2713 अनेक दोषांचे काट, जे जे गादले निगोट, होती हरिनामे चोखट, क्षण एक न लगता, तुम्ही हरी म्हणा महादोषांचे छेदना, अति प्रीतीचा बांधला, नष्ट चांडाळी रतला, क्षण न लागता नेला वैकुंठासी हरी म्हणता, अमित दोषांचे मूळ, झाले वाल्मिकासी सबळ, झाला हरिनामे निर्मळ, गंगा जळ पै जैसा, हरी म्हणता तरले, महादोषी उद्धरिले, पागनिकेसी नेले वैकुंठासी हरी म्हणता, हरी विन जन्म नको आया, जैसी दर्पणाची छाया, म्हणून तुका लागे पाया, शरणतया हरीसी. अनेक दोघांच्या मळाने पूर्णपणे मळलेले काळ पुरुषांकडून पीडा सोसत राहिले. ते हरिनाम घेण्यामुळे एका क्षणात शुद्ध झाले आणि त्यांचा उद्धार झाला. म्हणून तुम्ही हरिनाम घ्या. महादोष जाण्याचा तो प्रभावी उपाय आहे. देहाच्या मोहाने वेश्येला अति प्रीतीने बांधला गेलेला अजामिळ हरिहरी म्हणता क्षणी वैकुंठाला पोचला. ब्रह्महत्येसारखे महापाप आणि अशा अनेक पापांचा धनी असलेला वाल्मिक रामनामाने शुद्ध झाला, गंगाजलाप्रमाणे पवित्र झाला. असे अनेक महादोषी केवळ हरिनाम स्मरणाने उद्धरून गेले. पिंगला नावाची वेश्या नामस्मरणाने शुद्ध भावाने तिला देवाने वैकुंठाला नेले. तुकाराम महाराज म्हणतात, हरिनामाच्या उच्चाराविना जन्म म्हणजे आरशातील भ्रामक प्रतिमा. अशा विचाराने तुकाराम महाराज हरीला शरण जाऊन त्याचे प्राय दृढ झाले आहे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.